नमस्कार. आजचा आपला विषय आहे लसणाच्या पाण्याचे फायदे काय? त्याबद्दलची मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणारच आहे. पण सुरुवातीला प्रथम हा लसूण म्हणजे काय? ह्याची हिस्ट्री काय आहे? हा लसूण आपल्याकडे आला कसा? आणि लसूणाचं महत्व काय? हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे. ज्या वेळेला देव आणि दानव ह्या दोघांनी मिळून समुद्रमंथन केलं होतं आणि त्या समुद्रमंथनातनं अनेक रत्न प्राप्त झाली आपल्याला आणि त्या रत्नापैकी एक रत्न होतं म्हणजे अमृत कलश, की ज्याच्यामध्ये अमृत होतं. आता हे अमृत मिळण्यासाठी देव दानवांमध्ये युद्ध झालं. देवांकडे तो अमृतगट गेला आणि देवांनी तो वाटायला सगळ्यांना घेतला. ओळीनं सगळे देव अमृत प्यायला बसलेले होते. तर त्या देवामध्ये एक असुर देवाचं रूप घेऊन तिथं अमृत पिण्यासाठी बसलेला होता. आणि हा असुर अमृत पिणार तितक्यात देवाने त्याचं मुंडकं छाटून टाकलं. म्हणजे त्याचं अमृत घशापर्यंतच गेलं आणि तिथं मुंडकं छाटून टाकलं आणि त्यामुळं त्याचं धड जे आहे ते खाली पृथ्वीवर पडलं आणि शिर जे आहे ते आकाशात तरंगत राहिलं. आता जे शिर आहे ते म्हणजे राहू आणि धड जे पडलं त्याला केतू असं म्हणतात. जे राहू केतूची बाधा वगैरे आपण म्हणतो ना, तर ते राहू आणि केतू. आणि त्याच्यातनं जे तीन वस्तू निर्माण झाल्या, एक म्हणजे राहू निर्माण झाला, दुसरं म्हणजे धड पडलं, केतू निर्माण झाला आणि जे रक्त पडलं पृथ्वी तलावावर, ते रक्त जे पडलं त्या रक्तातनं निर्मिती झाली, लसूणाची निर्मिती झाली. लसणाचं महत्व हे आहे म्हणून लसणाला अस्त्रगंधी म्हणलेलं आहे. अस्त्र म्हणजे रक्त. रक्ताला जसा वास येतो तसाच वास लसणाला सुद्धा येत असतो. त्यामुळं त्या दानवाचं जे रक्त पडलं, ज्याच्यामध्ये 50% अमृत होतं आणि 50% दानवाचं रक्त होतं, तर ते आपल्या पृथ्वी तलावावर पडलं आणि त्याच्यापासून लसणाची निर्मिती ही झालेली आहे. ही एक कथा आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्यय कसा येतो? तर लसूण हा अस्त्रगंधी आहे म्हणजे रक्ताच्या गंधाचा आहे. रक्ताला जसा वास येतो तसाच लसणाला सुद्धा वास येतो आणि त्याच्यामध्ये अमृत आहे. त्यामुळे हे अतिशय औषधी आहे. अनेक जण ह्याचा वापर करत नाहीत. लसूण खात नाहीत, कांदा खात नाहीत. त्याला काही धार्मिक आधार आहे किंवा बाजू आहे. पण आयुर्वेद काय सांगतो की पुरुषो अयम लोकसंहिता एक सिद्धांत आयुर्वेदानं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय? तर जे जे पृथ्वी तलावावर व सृष्टीमध्ये जे जे आहे, जे जे सृष्टीमध्ये आहे ते ते आपल्या शरीराला उपयुक्त आहे. आपलं शरीर हे सृष्टीचंच एक रूप आहे आणि सृष्टीमध्ये जे जे आहे ते ते शरीरामध्ये आहे आणि त्यामुळं पृथ्वी तलावावर व सृष्टीमध्ये जे वस्तू आहेत त्या वस्तू मानवी शरीराला उपयुक्त अशाच आहेत. त्यातली कुठलीही वस्तू त्याज्य नाही असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. धार्मिक हा विषय सोडून द्या. आयुर्वेद काय म्हणतो ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असो, ही एक साधारणपणे आपल्याला कल्पना यावी, लसूण म्हणजे काय आणि कशातनं ही लसणाची निर्मिती झाली हे आपल्याला सांगितलं. आता लसणाचं तुम्ही पाणी कसं करणार? तर 2 कुड्या लसणाच्या घ्यायच्या, फक्त 2 कुड्या. ह्या 2 कुड्या घेऊन जरा थोड्याशा टेचायच्या आणि एक ग्लासभर गरम पाणी करायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये 2 कुड्या 1 तासभर टाकून ठेवा. त्याच्यानंतर टेचलेल्या कुड्या तासभर टाकून ठेवा. त्यानंतर ते गाळून तुम्ही पाणी प्यायला हरकत नाही. आता हे पाणी केव्हा प्यायचंय तुम्हाला? तर शक्यतो सकाळी उपाशीपोटी तुम्ही घ्या. अन्यथा जेवणामध्ये जरी घेतलं तरी हरकत नाहीये कारण ते पचनासाठी सुद्धा उपयुक्त आहे. हे पाणी कुणी प्यायचंय आणि कुणी नाही प्यायचंय? ज्या लोकांना तीव्र जठराचा काही त्रास असेल, ऍसिडिटी असेल, अल्सर असेल,
अशा लोकांनी हे पाणी शक्यतो पिऊ नये. बाकी सर्व लोकांसाठी याचा उपयोग, स्त्री पुरुष ह्याच्यासाठी सगळ्यांसाठी याचा उपयोग आहे. आता याचे फायदे काय काय आहेत? तर ज्या ज्या लोकांना ब्लड शुगर आहे, ज्या ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे, ह्या लोकांसाठी ह्या पाण्याचा अतिशय सुरेख उपयोग आहे. आता हे काय? तर लसूण हा पाचक आहे आणि तो रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्याचं काम करतो. कशा माध्यमातून करतो? तर अग्निवर्धन करून साखरेचं पचन करणं हे त्या लसणाचं काम आहे. त्यामुळं त्या दृष्टीनं आपल्याला ब्लड शुगर ज्या लोकांमध्ये आहे त्यांच्यामध्ये सुद्धा फायदा होतो आणि कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढून ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे सर्वश्रुतच आहे. बरीचशी लोक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाची कोडी वगैरे अशी खातात. पण कोडी खाण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचं पाणी घ्या, हे सौम्य असतं. कोडी जर का तुम्ही खात बसला, 1, 2, 4 कोड्या खात बसला, तर काही वेळेला अतिशय उष्णता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही लसणाचं पाणी हे सर्वश्रेष्ठ आहे त्याकरता, की जे त्याचे गुणधर्म तुम्हाला जे पाहिले आहेत ना, ते ह्या पाण्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे झालं ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरचे पेशंट्सना उपयोगित आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय वेट लॉस करायचं असेल, वजन कमी करायचं असेल, तर मेदो पाचक म्हणून सुद्धा याचा अतिशय चांगला उपयोग आयुर्वेदानं सांगितलेला आहे. त्यानंतर किडनीसाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे. म्हणजे काही लोकांना किडनीचे पण आजार असतात. म्हणजे बऱ्याच जणांना क्रिएटिनिन लेवल जास्त येते. बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये प्रोटीन्स लॉस होत आहेत युरिन मधनं. अशा केसेसमध्ये सुद्धा ह्याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर सगळ्यात एक चांगला उपयोग आहे की आता थंडीच्या दिवसामध्ये सांधे आखडले जातात किंवा ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डर आहे किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आहे, मणक्याचे विकार आहेत किंवा आमवात आहे, अशा सर्व लोकांसाठी हे पाण्याचा अतिशय चांगला उपयोग आहे. लसणाचं पाणी त्यांनी रोज प्राशन करावं. त्यांचे जॉईंटचा स्टिफनेस जो आहे तो लवकरात लवकर कमी येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं हे जॉईंट पेन्स आणि जॉईंट स्टिफनेस याच्यासाठी अतिशय चांगला आहे. त्याचबरोबर फ्रोझन शोल्डर म्हणजे जॉईंटच आहे हा, त्यामुळे फ्रोझन शोल्डर मध्ये सुद्धा अतिशय चांगला आहे. त्यानंतर ज्या ज्या लोकांना असं जरा फटीग आल्यासारखं वाटतं किंवा अतिश्रम केल्यानंतर सुद्धा गळून गेल्यासारखं होतंय, अशा लोकांसाठी सुद्धा हे जर तुम्ही पाणी उपयोगात आणलं तर अतिशय चांगला परिणाम त्याच्यामध्ये फटीग गेलेला व त्या मनुष्याला परत उत्साह येतो. हे अनुभवलेलं आहे. काही पेशंटच्या बाबतीमध्ये सुद्धा मला बऱ्याच वेळेला लोकांना सांगितल्यानंतर ह्याचे अनुभव प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमचं पोट व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहणार. याचा अर्थ काय की तुमचं डायजेशन म्हणजे तुमची पचन संस्था ही जर का तुमची व्यवस्थित राहिली तर तुमचं शरीर ही व्यवस्थित राहणार. त्यामुळं पचन व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा ह्याचा अतिशय चांगला उपयोग आहे. जर का आपल्याला पचनासाठी जर घ्यायचं असेल तर तुम्ही जेवणाच्या मध्ये जे पाणी पितात त्याच्याऐवजी लसणाचं पाणी तुम्ही मधी घ्यायला हरकत नाही. त्याचा एक चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर सर्दी पडसा एक कॉमन आहे. ज्या ज्या लोकांना सर्दी पडसाचे त्रास आहेत त्या लोकांनी सुद्धा सकाळ सकाळी हे पाणी घ्यायला हरकत नाही. फक्त किती प्यायचे तुम्हाला? अर्धा ग्लास. जास्त पिऊ नका. अर्धा ग्लास एवढंच पाणी तुम्ही जरी घेतलं तरी पुष्कळ आहे आणि त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो. आयुर्वेदिक काही कल्प आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लसणाचा वापर भरपूर केलेला आहे. रसोनवटीसारखा एक कल्प आहे. बाकी अन्य कल्प त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वापर केलेले आहे. त्यामुळे लसणाचं महात्म्य हे आहेच आहे. पण हे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते लसणाचं पाणी तुम्ही तयार करून जर पिलं तर त्याचे जे काही उग्र गुण जे इफेक्ट्स आहेत म्हणजे उष्णता वाढती ज्या गोष्टींमुळं ती उष्णता तुमची वाढणार नाही. ज्या डायरेक्ट तुम्ही कुड्या खाण्यापेक्षा किंवा एखादा कल्प घेण्यापेक्षा हा स्ट्रॉंग पडतो. कधी कधी जास्त लसणाचं कन्झम्पशन जर झालं तर तुम्हाला
संडासवाटी रक्त पडायची शक्यता असते किंवा मूळव्याधीचा त्रास होण्याची शक्यता असते किंवा थुंकीतनं रक्त पडायची शक्यता असते. त्यामुळं अशा पद्धतीचा प्रयोग जर तुम्ही नित्यकरी करत राहिला, किमान उन्हाळा सोडला तर तुम्ही हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये याचा उपयोग करत राहिला तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा होईल. जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा. शाकले कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.